नॉर्मली हेअरफॉल म्हणजे ज्याला आपण मेजर अँड मायनर म्हणतो की थोडेफार गळत आहेत तर इट्स ओके, पण जास्त गळत आहेत तर ते मेजर इश्यू आहेत. ह्या गोष्टी कशा ठरवल्या जातात? वेलकम टू डे सेकंड ऑफ हेअर ग्रोथ जर्नी. आपल्याला माहिती आहे की 100पर्यंत केस गळणं हे नॉर्मल आहे. 100पेक्षा जास्त जर गळाले तर तिथे तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. पण माझ्या क्रायटेरियानुसार 3 कॅटेगरीमध्ये तुम्ही तुमच्या केसांना डिवाईड करू शकता. तुम्ही तुमच्या हेअरफॉलला ओळखू शकता. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे 0 to 50, 0 ते 50. तर ह्या कॅटेगरीमध्ये जर तुमचे केस गळत असतील तर ते नॉर्मल आहेत, की जनरली जे खूप जुने केस आहेत किंवा जे डॅमेज झाले आहेत ते गळून पडतात ते नॉर्मल आहे. पण जर हा क्रायटेरिया 50 ते 100पर्यंत आला किंवा 50 ते 100च्या मध्ये आला तर तो क्रायटेरिया तुम्हाला एक सिम्पटम देतो की तुमचं शरीर तुम्हाला सांगते की केस गळती होत आहे आणि थोडीशी काळजी घ्यायला सुरू करा. त्याच्या पुढची केस म्हणजे 100पेक्षा जास्त केस गळते. आता हे 100पेक्षा जास्त केस गळतात तर तुम्हाला एकतर डॉक्टरचे रिकमेंडेशन घ्यायला पाहिजे. स्वतःहून घरात कुठल्याही प्रकारचे उपाय करू नका. कोणते तरी लेप लावायचे, कुठल्या तरी घरगुती उपाय करायचे. ह्या स्टेजमध्ये ह्या गोष्टी काहीच काम करत नाहीत. पहिले 2 क्रायटेरिया आहेत त्यामध्ये थोडंफार या गोष्टी काम करतील, पण 100पेक्षा जास्त केस गळत असतील तर त्या गोष्टी मेजर इश्यूमध्ये जातात.